इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन, बीजापुर बेस, सोलापुर। सर्वसामान्य शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खाजगी किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून किंवा जास्तीत जास्त रेल्वेतून जात असते, पण एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब शेतकरी कुटुंबातील मुलींची सहल विमानातून जाऊन आलेली आहे। थेट दिल्लीपर्यंत विद्यार्थिनींनी विमानात प्रवास करून आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या कन्नड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल दिल्ली येथे विमानाने जाऊन आलेली आहे। लहान मुलांना विमानाची प्रवास अनुभवता यावा या उद्देशाने ही सहल आयोजित करून मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे। लोकप्रधानशी बोलताना महांतेश कट्टीमनी मुख्याध्यापक म्हणाले की विमानाचे तिकीट 2-3 महिन्यांपूर्वीच घेतल्याने कमी रकमेत तिकीट मिळाले, परंतु काही गरीब मुलींना सर्व खर्च करणे शक्य नसल्याने त्यांचा खर्च मी स्वतः माझ्या पदरातून टाकला आहे। तसेच मुलींना आकाशात दिसणाऱ्या विमानाबाबत कुतूहल निर्माण झालेले असतानाच लहान वयातच त्यांना सफर घडावी आणि विमान प्रवास कसा असतो हे अनुभवता यावं या हेतूने त्यांना दिल्लीपर्यंत विमानाने घेऊन गेल्याचे जिल्हा परिषदेच्या कन्नड मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी लोकप्रधानसमोर सांगितले आहे। मी महांतेश कट्टीमनी, जिल्हा परिषद कन्नड मुली शाळा मैंदर्गी, तालुका अक्कलकोट, दिनांक 28 डिसेंबर रोजी 35 विद्यार्थिनींना घेऊन सहलीला निघालो। सोलापूर टूवरनं सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईला गेलो। मुंबईला थांबलो। मुंबईला थांबून दिवसभर मुंबई पाहिलं। मुलांना सर्व इंडिया गेट ऑफ इंडिया, विधान भवन, गणपती दाखवलो आणि गणपती मंदिर असं सर्व तिथले प्रेक्षणीय स्थळ दाखवून संध्याकाळी मुक्कामला मुंबईच्या एअरपोर्टवर गेलो। मुंबईच्या एअरपोर्टवर मुक्काम केलो। मुक्काम करून सकाळी दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 7 वाजता एरोप्लेन होता आमचा। त्या प्लेनने दिल्लीला गेलो। दिल्लीला जाऊन सर्व दिल्लीतील अक्षरधाम, गांधी समाधी आणि इंडिया गेट, संसद भवन, राष्ट्रपती भवन, सर्व इतर प्रेक्षणीय स्थळ दाखवून तिथून परत अक्कलकोटला येण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने येऊन सोलापूरला पोहोचलो। किती जणांचे विद्यार्थी होते, काय होते? 35 विद्यार्थी, एकूण मुली। माझ्या मुली शाळेत सर्व मुली होते। नियोजन वगैरे कसं करण्यात आलं होतं? नियोजन एका मुलीना 7,000 रुपये असं मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगितलं। त्यामध्ये 7,000 रुपयामध्ये फक्त विमानाचं आणि रेल्वेचा एवढा सुद्धा खर्च जमलेला नाही। त्यामध्ये बाकीचं सर्व मी स्वतः खर्च केलं। 2-2.5 लाखापर्यंत तुमचं 2 ते 2.5 लाख खर्च झालं गेला। काय हेतू आहे तुमचा या मागचं? हेतू म्हणजे आमच्या शाळेतील 80 ते 90% शेतकऱ्यांच्या मुली आहे। एकदा आमचा प्रार्थना चालू असताना, शाळेतील प्रेयर चालू असताना एक विमान थोडं खालून जात होता। त्या विमान मुलीने बघितले। म्हणजे ते विमान ते बघून त्यांना कौतुक म्हणजे आश्चर्य वाटलं। त्या आश्चर्य वाटायला आलं म्हणून माझ्या मनात आलं की परत ह्या मुलींपर्यंत दाखवावा। मी ही धरून माझा एकूण 5वा ही आहे प्रवास विमानाचा आहे, त्या इथं पण करावं म्हणून मनात आला आणि मी यशस्वी करून केलो। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फैशन।
आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउझर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, बिजापूर वेस्ट, सोलापूर. संपर्क 9921 03 70 94.